आमदार प्रताप अडसड यांनी दिनांक 24 एप्रिल रोजी नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालय येथे पाणी टंचाई, खरीप हंगाम पूर्वतयारी, कोरोना संदर्भात तालुक्यात करत असलेल्या उपाययोजना आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाची संपूर्ण आढावा बैठक घेतली। यावेळी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी शासनाने दिलेल्या निर्देशाचे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून योग्य काळजी व सुरक्षा घेत उपस्थित होते। लॉकडाऊनमुळे कोणी उपाशी राहू नये म्हणून अन्न पुरवठा पुरविण्याबाबत व वाढते तापमान लक्षात घेता गावात पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासंबंधी उपाययोजना करणे, तसेच खरीप पिकासाठी खते व बियाण्यांची टंचाई निर्माण होऊ नये याकडे लक्ष केंद्रित करणे। तसेच पाणी टंचाई आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्याची परिस्थिती आहे कोरोना विषयक, त्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली। त्यामध्ये अनेक विषय जसे अतिवृष्टीच्या काळात झालेलं नुकसान, त्याच्या काही लोकांच्या राहिलेल्या मदत किंवा पीक विम्याचे असतील त्या संदर्भातही अकाउंटच्या ज्या काही चुका झाल्या असतील त्या सुधारून लवकरात लवकर त्यांना लाभ मिळण्याच्या संदर्भातही सूचना दिल्या। आणि आता उन्हाळा सुरू झाला असल्यामुळं पाणी टंचाईच्या बाबतीतही कुणालाही त्रास होऊ नये आणि व्यवस्थित पाणी मिळावं या पद्धतीने त्या संदर्भात आढावा घेऊन काही गावांमधून काही मागण्या आल्या होत्या पाणी टंचाईच्या बाबतीत, त्या संदर्भातही सूचना दिलेल्या आहेत। आणि खरीप हंगामाच्या बाबतीत बियाण्याची व रासायनिक खतांची कुठलीही कमतरता पडू नये या उद्देशाने चर्चा केली। त्या संदर्भातले डिमांडसुद्धा विभागाकडून गेलेले आहे आणि मेच्या सुरुवातीच्या आठवड्यापासूनच बियाण्याचं वितरण सुरू करण्याच्या संदर्भात शासनाने सांगितलेलं आहे। त्या संदर्भात सगळ्या नियोजन करण्याच्या सूचनासुद्धा आजच्या बैठकीमध्ये आम्ही दिल्या आहेत। आरोग्य विभागाच्या बाबतीत चर्चा झाली। सुदैवानं अजून तरी आपल्या मतदारसंघात 3 तालुक्याच्या बैठका झाल्या, त्यामध्ये कुठंही आपल्या मतदारसंघामध्ये त्या पद्धतीचा कोणी पेशंट आढळलेला नाही। तो भविष्यातसुद्धा संपूर्ण देशातूनच या रोगाचं उच्चाटन हो अशी आपण अपेक्षा करू आणि मतदारसंघात एकही नवीन पेशंट तयार होऊ नये या संदर्भात आपण सगळ्यांनी एकत्रित काम करून त्या पद्धतीनं निर्देशांचे पालन करण्याची गरज आहे। त्या संदर्भातही वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आणि 3 तालुक्या मिळून एक या रोगाशी लढण्याकरिता जे रुग्णालय लागते कोरोनाच्या संदर्भातलं ते 3 तालुक्या मिळून नांदगावला करण्याचं ठरलेलं आहे प्रशासनाकडून। त्या संदर्भात आढावा बैठक घेतली, त्या संदर्भातल्या सगळ्या तयारी जवळपास झालेल्या आहेत त्याची माहिती घेतली आणि या पद्धतीनं येणाऱ्या काळातल्या पाणी टंचाई असो, खरीप हंगाम असो किंवा कोरोनाच्या संदर्भातला कोविड-19च्या संदर्भातल्या काही गोष्टी असो त्या सगळ्या संदर्भात चर्चा करून व्यवस्थित सूचना सगळ्या दिलेल्या आहे। महत्त्वाचा विषय गोरगरिबांच्या राशनिंगचा होता, त्या संदर्भातही सगळी माहिती घेतली आहे। जवळपास 3 तालुक्यांमध्ये सर्वच ठिकाणी धान्याचं वितरण सेंटरपर्यंत झालं आहे आणि नागरिकांमध्ये सुद्धा त्याचं वितरण चांगल्या पद्धतीने सुरू आहे। 1-2 ठिकाणच्या काही तक्रारी होतात, त्या संदर्भात अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करून त्यामध्ये जिथं चुका आढळल्या तिथं कारवाईसुद्धा प्रस्तावित केलेली आहे। त्यामुळे भविष्यात कुठलीही अडचण त्या संदर्भात येणार नाही हा मला विश्वास आहे। त्या संदर्भातली सूचना त्या विभागाला दिलेल्या आहेत, त्यांचंही काम सगळं व्यवस्थित सुरू आहे। मी सर्व नागरिकांना या माध्यमातून आज विनंती करू इच्छितो की आपण ज्या पद्धतीनं आजपर्यंत सहकार्य केलं त्याच पद्धतीनं या रोगाला आपल्या देशातून घालण्याकरता सहकार्य करावं आणि शक्यतोवर अत्यंत महत्त्वाचं काम नसल्यास घरीच राहावं, खूपच अत्यंत आवश्यक असल्यासच बाहेर निघावं आणि या लढ्याला जिंकावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। धन्यवाद। यावेळी तहसीलदार प्रशांत भोसले, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, राहुल माने, सभापती वैशाली रिटे, स्मिता दळवी यांच्यासह अन्य अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते। तसेच पॉवर ऑफ मीडियाचे प्रदेश सदस्य उत्तम ब्राह्मणवाडे, तालुकाध्यक्ष निकेत ठाकरे, सदस्य संदेश ढोके, उमेश चव्हाण उपस्थित होते। विदर्भ न्यूज करिता नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडे व उमेश चव्हाण।